तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रांगेतील स्थान यावर महत्त्वपूर्ण काही महत्त्वाचे प्रश्न आपण बघणार आहोत, जे की परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत. स्कॉलरशिप असेल, त्यासोबत LMMS असेल, MTS असेल, NTS असेल, तलाठी असेल किंवा सरळ सेवा असतील, या सगळ्या परीक्षांमध्ये आपल्याला रांगेतील स्थान याच्यावरती प्रश्न विचारले जातात. तर खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. याच्यामध्ये काही ट्रिक्स सांगणार आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या ट्रिक्स आणि टेक्निक्स फक्त आजच्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. त्यानंतर पेड बॅचमध्ये आपल्याला हे ट्रिक्स टेक्निक्स सांगितल्या जातील, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर बघूया पहिला प्रश्न. फुलझाडांच्या रांगेत डावीकडून 7व्या व उजवीकडून 13व्या क्रमांकावर गुलाबाचे रोपटे आहेत, तर मध्यभागी असणाऱ्या मोगऱ्याच्या रोपट्याचा दोन्हीकडून कितवा क्रमांक असेल? आता बघा, प्रश्न किती ट्रिकी विचारलेला आहे. माहिती दिलेली आहे गुलाबाच्या रोपट्याची, म्हणजे याच्यातून लक्षात येईल आपल्याला डावीकडून 7वा. बघा, डावीकडून 7वा आणि उजवीकडून त्याच रोपट्याचा 13वा क्रमांक आहे. म्हणजे एकूण किती झाले तर 20 झाले. एकूण रोपं किती झाली? 20 झाले. ठीक आहे. तर मध्यभागी असणाऱ्या मोगऱ्याच्या रोपट्याचा दोन्हीकडून कितवा क्रमांक? आता याला आपण +1 केला किंवा याला 2नी भागलं, डायरेक्ट +1 न करता 2नी भागलं तर उत्तर निघणार आहे तुमचं 10. ओके, 10 हे उत्तर निघालं. तर 10वा क्रमांक नसणार आहे, तर +1 करून तुमचं उत्तर असणार आहे 11वा क्रमांक. 10वा क्रमांक कोणाचा बघायचं आपल्याला? मध्यभागी असणाऱ्या रोपट्याचा क्रमांक. तुम्हाला फसण्यासाठी पहिलाच ऑप्शन दिला आहे बघा, 10वा क्रमांक. बऱ्याचशा स्पर्धा परीक्षांमध्ये पहिला ऑप्शन हा चुकीचा असतो. म्हणजे असं म्हणत नाही मी की सगळ्याच वेळेला चुकीचा असतो, पण बऱ्याचदा पहिला ऑप्शन हा चुकीचा असतो, कारण हे तुमचं उत्तर निघालेलं असतं अगोदर. पण मध्यभागी असणारा विचारलेला आहे, दोन्हीकडून मध्यभागी असलेला, तर तो येणार आहे 11वा. ओके, म्हणून ऑप्शन नंबर 2 हे याचं करेक्ट उत्तर आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन बघू आणि ह्याच्यातही ट्रिक सांगू. तर पुढचा प्रश्न आहे, एका रांगेत काही मुले होती. 17वा क्रमांक असणारा मुलगा मध्यभागी असल्यास शेवटून चौथा मुलाचा समोरून कितवा क्रमांक असेल? ठीक आहे, प्रश्न खूप सोपा आहे बघा. एका रांगेत काही मुलं होती, मुलांची संख्या दिलेली नाही, म्हणजे आपल्याला टोटल मुलं पहिल्यांदा काढावे लागतील. 17वा क्रमांक असणारा मुलगा मध्यभागी आहे. आता याच्यामध्ये थोडंसं ट्रिकी काय भाग दिलेला आहे बघा. 17वा मुलगा मध्यभागी आहे. ठीक आहे, तर त्याच्या इकडे 16 असणार आहेत आणि इकडे 16 असणार आहेत, बरोबर. म्हणजे एकूण मुलं काढायची झाली तर हे 16 आणि हे 16 झाले 32, आणि हा मधला एक मुलगा धरला तर तो झाला 33. म्हणजे एकूण मुलं झाली, एकूण झाले 33. ओके, आणि आता आपल्याला पुढं दिलेलं आहे, म्हणजे सर्व एकूण टोटल मुलांची संख्या निघाली की जी 33 आहे. आणि आता आपल्याला विचारले शेवटून चौथ्या मुलाचा समोरून कितवा क्रमांक असेल? शेवटून चौथा असलेला, म्हणजे 33 टोटल आहेत, त्याच्यातल्या शेवटून जर चौथा मुलगा बघितला तर हा जर 33वा असेल तर हा झाला 32वा. ठीक आहे, त्यानंतर हा झाला 31वा आणि हा झाला 30वा. तर समोरून सुद्धा त्याचा 30वा नंबर येणार आहे, म्हणून ऑप्शन नंबर 4 हे याचं बरोबर उत्तर आहे. ओके, सोपा प्रश्न आहे. फक्त काय करायचं लक्षात घ्या, मध्यभागी दिलेला आहे तर त्याच्या इकडे एवढे आणि तिकडे तेवढे, म्हणजे ह्याच्यात -1 करायचा. पण नंतर यांची बेरीज करताना मधल्याला विसरायचं नाही, त्याला बरोबर आपण ह्याच्यात ॲड करायचं. 33 होतात एकूण. एकूण झाल्यानंतर शेवटून चौथा तो सुरुवातीपासून कितवा असं विचारलं आहे. ओके, म्हणून प्रश्नाचं उत्तर असणार आहे 30. त्यानंतर पुढील प्रश्न, एका रांगेत 19 मुले होती, तर उजवीकडून 7वा क्रमांक असणाऱ्या मुलाचा डावीकडून कितवा क्रमांक असेल? आता हे ज्याचं एका स्टुडंटचं बुक आहे, तर त्याच्यामध्ये त्यानं 12 टिक केलं, तर चेक करू आपण त्याचं बरोबर आहे का आन्सर. तर बघा, इथे एकूण 19 मुलं होती आणि डावीकडून त्याचा 7वा क्रमांक आहे, तर उजवीकडून काढायचं आहे, म्हणून 12तून 7 वजा केले तर 19मधून 7 वजा केले तर 12 उरतात, म्हणजे त्याचं उत्तर जे आहे ते अगदी बरोबर आहे. लक्षात आलं का? बघा, 19 टोटल मुलं आहेत, रांगेत एकूण मुलं 19 आहेत, जसं की आपण इथं नोट केलेलं आहे. उजवीकडून 7वा क्रमांक आहे, उजवीकडून त्याचा 7वा आहे, मग डावीकडून काढायचं असेल तर 19मधून 7 वजा केले उरले 12, म्हणून उत्तर त्याचं करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू.
एक नवीन प्रकारचा प्रश्न आहे बघा. 5 झाडे क्रमाने आहेत, सर्वात शेवटी जांभूळ आहे. आता आपण काय करायचं आहे, प्रश्न वाचत वाचत आपण सॉल्व करू म्हणजे आपला वेळ वाचेल. ठीक आहे. तर बघा 5 झाडं म्हटलेत ना, एक रेष मारायची, झाडं लावून घ्यायची. 5 झाडं क्रमाने आहेत, सर्वात शेवटी जांभूळ आहे. 1 2 3 4 आणि 5. ठीक आहे. तर बघा सर्वात शेवटी कोण आहे, जांभूळ आहे. हँडरायटिंगकडे जरा दुर्लक्ष करा. जांभूळ आहे. ठीक आहे. चिंचेच्या पुढे आंबा आहे. आता चिंच कुठं आंबा कुठं कळत नाही, थांबूया. चिंच आणि वड यांच्यामध्ये पिंपळ आहे. ठीक आहे. पिंपळ पण कळत नाही कुठं आहे नेमकं ह्याच्यात. ठीक आहे. पुढं बघा, पिंपळाच्या मागे वड आहे, तर मधोमध कोणते झाड असेल. आता समजायचं आपण, चिंचेच्या पुढे आंबा आहे, मग इथं जर चिंच घेतली, इथं चिंच म्हटलं तर चिंचेच्या पुढे आंबा आहे. मग आंबा कुठं पण असू शकतो, लगेच पुढं पण असू शकतो, इकडं पण असू शकतो, इकडं पण असू शकतो. चिंच आणि वड यांच्यामध्ये पिंपळ आहे. बघा चिंच आणि वड. आता इथं आपण ह्याला, इथं चिंच घेतली, चिंचेच्या मागे वड आहे, समजा इथं वड घेतला. ठीक आहे. चिंच आणि वड यांच्यामध्ये पिंपळ आहे. इथं चिंच घेतली आणि इथं पिंपळ घेतला. ठीक आहे. आणि मग राहिलं कोण, चिंचेच्या पुढे आंबा आहे, चिंचेच्या पुढं आंबा. झालं, सापडलं उत्तर. मध्यभागी कोणतं झाड असेल, तर पिंपळ हे काय येणार आहे, मध्यभागी येणार आहे. आंबा, चिंच, पिंपळ, वड आणि जांभूळ म्हणजे मध्यभागी येणार आहे पिंपळ. ओके. बघा अशा पद्धतीनं रांगेतील स्थान याच्यामध्ये हाही प्रश्न तुम्हाला विचारला जातो. बऱ्याचदा काय होतं, इथे हे क्रम लावायला जमत नाहीत, त्यावेळेला रिलेटेड वर्ड कुठं आहे का बघायचं. सगळ्यात त्यांनी सांगितले सर्वात शेवटी जांभूळ आहे, ऑप्शनमध्ये जांभूळ नाही आहे, नाहीतर आपण पहिलाच कट केला असता. चिंचेच्या पुढे आंबा आहे, चिंच आणि वड यांच्यामध्ये पिंपळ आहे. आता चिंच आणि वड यांच्यामध्ये पिंपळ आहे, मग हेच उत्तर झालं आपलं. इतर बाय ट्रिक पण समजतं आपल्याला की पिंपळ मध्ये दिलं आहे त्यांनी. ठीक आहे. कोणाच्या तरी मागं कोणतरी बा, चिंचेच्या पुढे आंबा आहे. ठीक आहे. त्यानंतर पिंपळाच्या मागे वड आहे, म्हणजे एक गोष्ट लक्षात आली की पिंपळच मध्यभागी आहे, कारण पिंपळाचा उल्लेख 2 वेळा आलेला आहे. लक्षात. यावरून आपल्याला या प्रश्नांची उकल करता येते. नेक्स्ट क्वेश्चन बघू. तर नेक्स्ट क्वेश्चन बघा, खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे, ह्याची ट्रिक पण सांगणार आहे, लक्ष द्या. बघा समीक्षाच्या पुढे 17 मुली आणि 18 मुलगे आहेत. समीक्षा मागून 10व्या क्रमांकावर उभी आहे, तर त्या रांगेत एकूण किती मुले आहेत. तर खूप सोपा प्रश्न आहे, सगळ्यात सोपा प्रश्न म्हणता येईल, फक्त समजून घेता आला पाहिजे. काय म्हटलंय बघा, समीक्षाच्या पुढे 17 मुली आहेत, बरोबर. त्यानंतर मागे सांगितलेलं नाही, 18 मुलगे आहेत, हे सगळे पुढंच आहेत, 18 मुली आहेत. आणि समीक्षा मागून 9व्या क्रमांकावर उभी आहे, म्हणजे मागून तिचा क्रमांक 10वा आहे, म्हणजे ती सोडून किंवा ती धरून आपण केलं तरी चालेल. एकूण 10, मागून 10व्या क्रमांकावर आहे, तिच्या पुढे 17 मुली आणि 18 मुलगी आहेत. तर एकूण सगळ्यांची टोटल करायची, हे होणार आहे तुमचं उत्तर. 8 आणि 7 झाले 15, हातच्याला 1 1 2 3 4 45. तर बघा समीक्षाच्या पुढे 17 मुली 18 मुलगे, समीक्षा मागून 10व्या क्रमांकावर उभी आहे, तर त्या रांगेत एकूण मुले किती. उत्तर असणार आहे 45. ऑप्शन नंबर 1 अगदी बरोबर आहे. तर बघा या ट्रिकने तुम्ही उत्तरं काढू शकता. पुढे मागे दिलेलं असते, काही वेळेला त्या व्यक्तीचा नंबर विचारला तर -1 करायचं आहे, -1 केला तर 44, हे सुद्धा उत्तर दिलेलं आहे ऑप्शनमध्ये. आपल्याला विचारलेलं आहे रांगेत मुलं किती, तिचा क्रमांक विचारला असता तर आपण -1 करून सोडवलं असतं. तर नेक्स्ट क्वेश्चन बघू.